सपना परतवाडा येथे भाड्याच्या रूममध्ये राहते आणि स्वयंपाकाची कामं करते. पायऱ्या मी बऱ्याच दिवसापासून झाडल्या नव्हत्या. 8-10 दिवस झाले की मी ह्या पायऱ्या झाडून घेत असते, कारण की आपणच इथून जाणं येणं करतो, त्याच्यामुळे पायाची माती होते आणि तीच माती मग घरात येते. अंगणात पाणी वगैरे शिंपून घेतलं आणि त्याच्यानंतर आता मला पटापट नाश्त्यासाठी बनवायचंय. पण आता पोहे वगैरे बनवल्यापेक्षा म्हटलं रात्रीच्या भरपूर पोळ्या ठेवलेल्या होत्या आणि छान मस्त तेलाच्या पोळ्या होत्या 2 पुडच्या. तर म्हटलं चला आता मस्त चुरमा बनवून घेते. त्याच्यामध्ये नूडल्स मसाला वगैरे टाकला, कांदा वगैरे सगळं पटापट कापून घेतलं, फोडणी दिली आणि इतका छान नरम नरम पोळ्याचा चिवडा झाला होता ना. नंतर मग पटापट गुळाचा काळा चहा पिऊन घेतला. अंघोळ वगैरे सगळं आटोपून घेतलं. थोडंसं सनस्क्रीन लोशन वगैरे लावून जायची तयारी केली. 7:30 कधी वाजतात कळत नाही, पण थोडा वेळ राहिला होता म्हणून पटकन म्हटलं चला आपणही थोडासा पोळ्याचा चिवडा खाऊन घेऊ, कारण की ना पैदल चलून चलून पोटामध्ये भडबड होतं. आणि तशी उन्हाळ्याचे दिवस आहे, ज्या कामावर जाते ना सगळ्यात अगोदर पाणी मागते आणि थोडंसं फ्रीजचं आणि थोडंसं माठातलं पाणी मिक्स करून पिते, कारण की घरी फ्रीज नसल्यामुळे मग फ्रीजचं पाणी प्यायची आपल्याला सवय नसते. पहिल्या कामावर गेली तिथं पटकन फोडणीच्या शेवळ्या करून घेतल्या आणि आज ना मला तिथं स्वयंपाकाला सुट्टी होती, पण मला दीदीने सांगितलंच नाही, त्यांचा फोन आलेला तरी मी तिथं गेली. मग गेल्याच्या नंतर नाश्ता वगैरे करून दिला, पटापट सगळं आटोपून दिलं आणि घरी आली. घरी येता येतात घरच्या भाजीसाठी गवारीच्या शेंगा घेतल्या आणि टमाटर घेऊन घेतले. म्हटलं गजानन महाराजांच्या मंदिरात बऱ्याच दिवसाची जायची इच्छा होती, पण मला वेळच मिळत होता. आज मंदिरात गेली आणि मस्त दर्शन करून घेतलं. भेटू पुन्हा, बाय.